काजव्यासारखं चमकतो रामराजेंना बघवत नाही. रणजितसिंह निंबाळकरांची रामराजेंवर टीका. दिल्लीप्रमाणे फलटणमध्येही एक पप्पू निंबाळकरांकडून अनिकेत राजेंचा पप्पू असा उल्लेख करण्यात आला. मला खाल्ल्याने तुझं पोट भरत नाही, मग तू माझ्या पाठीमागे कशाला लागलाय? तर हे साप त्याला उत्तर देतो. काय उत्तर देत असेल साहेब? की मी तुला चमकताना राहू शकत नाही. फलटणचा तसंच आहे साहेब. भूतोना भविष्याने आम्ही कामं केली. 2.5 वर्ष राबलो, रक्ताचं पाणी करून फलटण शहर बदलायला निघालो. फलटण शहरातली 76% मतदान मला लोकसभेला झालं आणि म्हणून चमकताना रामराजांनी त्यांच्या कुटुंबाला मला पाहायचं नाही. ते जयाभाऊच्या बाबतीत आहे. जयाभाऊच्या बाबतीत सुरुवातीपासून त्यांनी गलिच्छपणा केला. पप्पांच्या ताब्यात रामराजे सुद्धा नगराध्यक्ष होते, त्यांचे भाऊ नगराध्यक्ष होते, हे नगरसेवक होते. 30 वर्षामध्ये ही कुटुंब कधी लोकांच्या सुखदुःखात पोहोचलं नाही. आणि आता यांना फलटणची नगरपालिका काय माहित नाही. फलटणला नगरपालिकेला फॉर्म भरलाय आणि त्यामध्ये फलटणची महानगरपालिका अशा प्रकारचा एक तुम्ही दिल्लीत पप्पू पाहताना आमच्या फलटणला एक अशा प्रकारचा पप्पू आहे. आता करायचं काय? अशा पप्पूचं मला खात्री आहे की थोडं कमी पडतं.